महाराज. लेखक मंगेश उदगीरकर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. महाराज. मित्र हो, गोष्ट जुनी आहे. मी त्यावेळी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलो होतो. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाच्या कल्पनेबाहेरची ती घटना घडली होती. त्या घटनेविषयी नंतर कधीतरी सांगेन. थोडक्यात सांगायचं तर माझ्याकडे एक चोरी झाली होती. पण त्या काळात आम्ही उभयता अगतिक होऊन गेलो होतो. अशावेळी शाब्दिक का होईना पण आमच्या सांत्वनासाठी स्नेही मंडळी धावून येणं साहजिकच होतं. पहिल्यांदा देशमुख आले. उदगीरकर, चला आमच्या महाराजांकडे जाऊया. देशमुख, हे महाराज काय करणार? अहो, तसं समजू नका. आमच्या महाराजांची एकच घटना सांगतो तुम्हाला. एकदा महाराज शिष्यांबरोबर प्रवासाला निघाले होते आणि अचानक गाडीतलं पेट्रोल संपलं. गाडी ठप्प झाली. शिष्य काळजीत पडले. तेवढ्यात स्वामी ध्यानमुद्रेतून जागे झाले. काय झालं? त्यांनी पृच्छा केली. महाराज, गाडीतलं इंधन संपलंय. महाराज हसले. एवढंच? गाडीत पाणी टाका. महाराजांचाच आदेश तो. एकजण बाजूच्या विहिरीकडे गेला, कॅन भरून पाणी आणलं आणि टाकीत टाकलं. महाराजांनी आकाशाकडे हात फैलावले आणि काय पुटपुटले देव जाणे, आणि गाडी चालू झाली. माझं ऐका, महाराजांकडेच चला. ते चोरच काय, भूतालासुद्धा पकडून समोर उभं करतील. देशमुखांनी डोळे मिटून त्यांचं स्मरण केलं आणि शिव 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 असं करत भानावर आले. अहो, तुमचा या गोष्टींवर विश्वास नाही, मला माहिती आहे. पण एकदा जाऊन यायला काय हरकत आहे? निदान माझ्यासाठी तरी चला. हिच्या अर्जावानं मी विरघळलो. नाही म्हटलं तरी आशा होतीच. जाऊया. मग एका सकाळी देशमुखांच्या बरोबर आम्ही निघालो. पांढरे स्वच्छ कपडे घाला. स्वामींना रंगाचं वावडं आहे. डोक्यावर काळी टोपी. देशमुख, रंगाचं वावडं आहे ना, मग काळी टोपी? तेवढं चालतं, ते अनिवार्य आहे. मी महत्प्रयासाने काळी टोपी पैदा केली आणि आमची वरात निघाली. स्वामी जिथं उतरले होते तिथं आम्ही पोचलो तेव्हा तिथं प्रचंड गर्दी जमा झालेली होती. आपल्याला उशीर झाला, काळजी करू नका, इथं माझा वशील आहे असं म्हणत देशमुख गर्दीत मिसळून गेले. आम्ही अस्वस्थ. आजूबाजूला बरेच देशमुख उभे होते. ते बाकीच्यांना महाराजांचे चमत्कार सांगत होते. अप्रत्यक्ष देवांशी त्यांचा संवाद चालू असतो. तुम्हाला म्हणून सांगतो, एकदा याने देवापुढं गारणं मांडलं तर देवांची काय बिशादाय नाही म्हणायची. हे वाक्य माझ्या कानावर पडलं आणि मग मात्र मला हुरूप आला. मी उत्सुकतेनं देशमुखांची वाट पाहू लागलो. तेवढ्यात ते आलेच. आपला दुसराच नंबर आहे बरं का. माझी इतक्या वर्षाची साधना कामाला आली. मीही मनोमन अशी साधना करण्याचं पक्क करून टाकलं. साधारण 1 तासानंतर माझं नाव पुकारलं गेलं. माझ्यानंतर अर्धा किलोमीटर लांबीच्या लाईनीनं माझ्याकडं असूयेनं पाहिल्याचा भास मला होऊन गेला. गेल्याबरोबर स्वामींच्या पाया पडताना त्यांच्या चरणावर 1000 रुपये ठेवायला विसरू नका. देशमुख माझ्या कानात पुटपुटले. आम्ही उभयता त्यांच्या डेऱ्यात प्रवेशलो तेव्हा तिथं धुपाचा वास दरवळत होता. त्यांचे स्त्री पुरुष अनुयायी हात जोडून उभे होते. साक्षात स्वामी भली मोठी दाढी कुरवाळत ध्यानमग्न अवस्थेत बसलेले होते. देशमुख त्यांच्याजवळ गेले आणि दंडवत घातला. महाराज प्रसन्न हसले. बोला देशमुख, यांचाच प्रश्न आहे ना? त्याने सरळ माझ्याकडे अंगुली निर्देश केला. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. देशमुख तर दंडवताच्या अवस्थेतच लोळू लागले. शांत. देशमुख थांबले. तुम्ही उदगीरकर ना? हो महाराज. मी पुढं झालो आणि त्यांच्या पायावर 1000 रुपये ठेवले. अरे, हे काय? असं म्हणत त्यांनी उजवीकडे पाहिलं. तिथला शिष्य तत्परतेनं हल्ला आणि त्यांच्या पायावरचं ते विष त्यानं ताब्यात घेतलं. एव्हाना महाराजांचं ऊर्ध्व लागलं होतं. बुबुळं आकाशाकडे लागली होती. नंतर त्यांचे हातवारे चालू झाले.
बहुतेक देवाशी त्यांचा संवाद सुरू झाला असावा. मी माझं समाधान करून घेतलं. बरीच चर्चा झाली असावी. शेवटी त्यांची बुबुळं खाली आली. बोललोय मी, नाहीच म्हणत होते, पण शेवटी ते कबूल झाले. महाराज, मी सद्गतीत झालो. पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी तुमची चोरी पकडली जाणार. पण महाराज, मी चोरी केली नाही हो. अहो, तुमची चोरी म्हणजे ज्यानं चोरी केली तो पकडला जाणार, तुमची वसुली होणार. आम्ही उभयता समाधानानं परतलो. या गोष्टीला आता 20 वर्षे उलटली. तो महिना आणि तो गुरुवार अजून उजाडायचा आहे. आता महाराज निजधामाला निघून गेलेत आणि काही कारण नसताना देशमुख मात्र तेव्हापासून माझ्याशी आबोला धरून आहेत. महाराज. लेखन मंगेश उदगीरकर. 9764642171. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.